राजकीय समतोल राखण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराला 6वा आमदार मिळणार अशी चर्चा सुरू आहे। विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून येत्या 27 मार्च रोजी मतदान आहे। विरोधकांकडे म्हणजेच महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांचे मिळून फक्त 46 आमदार असल्याने महायुतीलाच या सर्व जागा मिळणार असल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेवर असलेले भाजपचे आमदार प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड यांच्यासह शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर यांच्या जागा रिक्त झाल्या। महायुतीमधील भाजपचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 आणि शिवसेना शिंदे गटाची 1 अशा जागा आहेत। पिंपरी चिंचवड शहरात विधानसभेसाठी भोसरीचे महेश लांडगे, चिंचवडचे शंकर जगताप तसेच विधान परिषदेसाठी उमा खापरे आणि अमित गोरखे असे भाजपचे 4 आमदार आहेत। दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी राखीव मतदारसंघाचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे आहेत। मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे शिंदेच्या शिवसेनेचे तर शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करतात। आगामी महापालिका निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीला पुन्हा सत्ता पाहिजे आहे। पक्षाला ताकद मिळावी म्हणून आता विधान परिषदेवर संधी द्यावी म्हणून शहराध्यक्ष योगेश बहल, माजी शहराध्यक्ष नाना काटे हे दोघे तीव्र इच्छुक आहेत। माजी आमदार विलास लांडे यांचे नाव सुद्धा चर्चेत आहे। आजवर भाजपने शहरात राज्यसभा खासदार, 3 महामंडळाचे अध्यक्ष, 2 विधान परिषद आमदार दिले आणि त्या तुलनेत 20 वर्ष महापालिकेत कार्यकर्त्यांनी निर्विवाद सत्ता देऊनही अजित पवार यांनी एकही पद दिलेले नाही। भाजपकडे उमा खापरे आणि अमित गोरखे हे 2 परिषदेचे आमदार कार्यरत आहेत। 2 वेळा राज्य लोकलेखा समिती अध्यक्षपद मिळालेले ज्येष्ठ नेते सचिन पटवर्धन तसेच शहराचे माजी सरचिटणीस अमोल थोरात हे दोघे संधी मिळावी म्हणून मुंबईत तळ ठोकून आहेत।